रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रांगायला घरी जर आपला पोरगा रांगायला लागला तर बाई सांगा ते भाऊ हांबा करायला लागे. हांबा हांबा हा तडवे तडा तडेकी तर डाव्या गुडघ्याने परमात्मा मोठे झाले थोडेसे सवंगडी जमवले. पेंद्या सुदाम्या वाकड्या वाकड्या सर्व सवंगडी चला रे चोरी करायला जायचं. सर्व सवंगडी जायचे, दही दूध लोणी खायचे, मडके फोडून टाकायचे, सर्व गवळणी गाराने घेऊन जायचे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रावे का जावे. दुसरी आली दावणी येणे ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधून. गाठ बाई कोणाची सुटे ना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सोसुगे धिंगाणा. सर्व ठिकाणी त्या ठिकाणी सोहळा जायचे. त्या ठिकाणी सर्व गवळणी त्रासून गेल्या. त्रासून गेल्याबरोबर यशोदा माताकडे एक गवडण म्हणे कृष्णा आपला घर ही देख. तू गण घर चोरी करी म्हणून आपला घर ही देख. तू माहिती म्हणे मला स्वभाव कसा आहे. हा मला अख्खी गल्ली अशी थर्र कापत म्हणे. नवरा सुद्धा थर्र कापत म्हणे. बटी गली ताई म्हणत म्हणे मी गली मातली ताई व ताई मला नाद कोणी लागू नाही. मी गली मातली ताई व ताई मला नाद कोणी लागू नाही. गली मधली ताई ओ ताई मला नादे कोणी लागू नाही. गली मधली ताई ओ ताई मला नादे कोणी लागू नाही. मला नवरा सुद्धा ताई म्हणत म्हणे. आपला घरी द्या तुला मात मग ते कृष्ण म्हणे पेंद्या ऐकून ती गेली महाराज. तिला घर नंबर काय टिपल्यावर म्हणे नेमकी गेली. तिने काय केलं माहितीये का, घरचे लोक गावाला गेले होते. सुनबाई आणि तीच तिने कुलूप लायली ना घरले. खाट टाकली ना पुल्ला धरले मागं धरले सुनबाई तरी मी कुलूप लायली ना. परमात्मा कृष्ण पेंद्या सुद्धा सर्व गेले. दही दूध खाल्लं. पूर्वी काही लाईट लोडचे म्हणजे काही व्यवस्था नव्हती लाईटची. सर्व दही दूध खाल्लं, मडके फोडले ना. आतून आवाज दिला. सुनबाई उठली म्हणे कुलूप लावलेलं आहे घरात. कोण आहे? कोण आहे घरात? त्यावेळेला कृष्ण परमात्मा म्हणे कोणीच बोलला का. तिने दरवाजा उघडला, घरात पाहिलं. सर्व पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या सर्व दिसले, मडके फुटलेले दिसले. घाबरले ती एकदम. वा त्या बाई ओ सासूबाई घरात चोर शिरला. ओ त्या बाई घरात चोर शिरला. ओ त्या बाई घरात चोर शिरला. ओ त्या बाई घरात चोर शिरला. ओ सासूबाई घरात चोर शिरला. ओ त्या बाई घरात चोर शिरला. बाई पटकन घरात निघाले होते.
सासूबाई दावत म्हणे पाणी पिऊ पाणी लिसन म्हणे सासूबाई सासूबाई पाणी पिऊ देवाला देव मुद्दाम सापडले तिला पकडलं कृष्णाला चाल तू बाय नाही म्हणस ना पण पोऱ्यातच आणि चाल तिच्या समोर घेऊन जातो चाल तू लवकर. आता ती कृष्णाला ओढत होती तेवढ्यात काय झालं तिचा घरचा माणूस गावाहून येऊन गेला. तीन घरला माणूस म्हणे अय काय राहायचे ना म्हणे एवढं पराल गाव ओढा म्हणे सोड सोड त्याने म्हणे नाही तुम्ही बाजूला तुम्हाला माहितली हा बोलता चोऱ्या करत म्हणे बडा मडका पोट तू बाजूला नाही हो सोड अहो बाजूला ना. काय झालं त्या आवरण्यामध्ये देवाने काय केलं माहिती का ती नवरा ना तिनं हात ना दिदी ना आणि देव घर चालला गे तिचा नवऱ्याचा हात तिच्या हातात देव घरी गेले आणि यशोदा मातेने म्हणे मला कड्यावरले म्हणे म्हणे का बरं म्हणे आपला घर मोठी बानगडी आहे म्हणे नाही ना म्हणे नाही मला कड्यावरले म्हणे ते आज यशोदा मातेने कड्यावर घेतलं हिने तिनाच घरा माणूसले ओढे चाल मरीजा आहे जो बिंडोकले इथला माती घ्या तू चालेल नाही का दे दान का तो म्हणे मीच आहे ना तुम्ही कुछ म्हणा तुम्ही समजत नाही. बडा चौक मला लागला बाया बिन माणसे बी असे हिनं का डोक्यावर परिणाम घ्या आणि नवराला मारणार नाही कुशार नेलाय येस होता बाहेर निघ तू म्हणा मन पोऱ्यातच आणि असं निघ बाहेर हा सबूत पकडले यायची म्हणजे आधी हा कृष्ण म्हणे मला कड्यावर नाही मंदर म्हणे यशोदा आली समोर म्हणे बाई तू ना काय म्हणणं शे तिने विद्या का म्हणे म्हणत येईन कड्यावरशी माय म्हणा आत्मा कोणशी म्हणे आय ना कर सोंग तो म्हण मी का वाजना सांगितलं होतं मीशे तू काय ऐकलेस कोणाची काही कोडी गेली कोणाचे मडके फोडून टाकले सर्व बरं तिथं काही एक गौडण होती का अनेक समाजाच्या गौडणी एक मराठी कानडिया एक मुसलमानी कोकण गुजरनी आल्या पाची जणी ठकविल्या गौडणी मराठी कानडी हा मराठी गौडण म्हणे आत्याबाई तुमच्या कृष्णाला सांगा ना कानडी गौडण अय्यो यल्लम्मा ती कानडी भाषेत सांगायची मुसलमानी गौडण देख यशोदमा तेरे कन्हैया को कह देवरा नहीं तो मेरा डोका फिर जाएगा मने मैं बहुत सटकेल दिमाग क्यों मने तिच्या भाषेत सांगते तिथं एक आदिवासी घोडण होती हा गो बाबा कोणती आदिवासी घोडण ती आदिवासी घोडण यशोदा मातेला सांगायची म्हणे काय यशोदा माय म्हणे काय म्हणे तू ना कृष्णाला सांगस का ना आदिवासी गौडण तुला कृष्णाला सांगस का ना म्हणे काय झालं बाई मला कोड्या करा म्हणे तो चांगला ना असं म्हणे तुला वाटत आणि तुला पोरगा चांगला पण तो चांगला ना म्हणे काय झालं हा काय झालं म्हणे बाई तुला माहित ना म्हणे मला कोड्या करा म्हणे तो गागरली सन पाणी भरवायला गई वो पाणी भरवायला गई ततै उना तुना व काना तुना काना उना म्हणे त्याने लिहिला म्हणा तोंडला चाई आता मला रोवान नाये बाई आता मला रावण नाये बाई आता मला रावण नाये बाई आता मला रावण नाये तुला माहित सांगा म्हणे आता बाई तो क्रिकेट केला म्हणे क्रिकेट केला म्हणे क्रिकेट क्रिकेटला पूर्वी काय म्हणायची चेंडू फळी चेंडू फळीला डाव मांडला वृंदावन माझाई असा तो भगवान गोपाल कृष्ण साक्षात परब्रह्म परमात्मा त्यांनी पाहिला की घरामध्ये आता संसाराचं चित्त लागत विटेले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे
साक्षात परब्रह्म कृष्ण परमात्मा अंतःकरणामध्ये ठसवायचा. त्यांचा आता डोळ्यांनी देवाला पाहिलं, आता संसाराकडे त्यांचं चित्त लागत नव्हतं. म्हणून तो परमात्मा त्यांनी डोळ्यांनी पाहिला, साक्षात परब्रह्म त्यांनी पाहिला. आणि तेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला डोळ्याने त्या परमात्म्याला पाहिला, तो अंतःकरणामध्ये ठसवायचा. लक्षात घ्या, अंतःकरणामध्ये त्याची मूर्ती, तो साक्षात परब्रह्म ठसवायचा. तुम्हाला सांगतो, या डोळ्यांनी देव दिसत नाही, प्रयत्न करू नका. नाही दिसत डोळ्यांनी देव. कोणी म्हणाल मी डोळ्यांनी देव पाहिला, चूक आहे एकदम. देवाला पाहण्याकरता दृष्टी लागते. काय लागते? दृष्टी. डोळ्यामध्ये आणि दृष्टीमध्ये फरक आहे. तुम्ही आपण डोळ्याचं बळ वाढवतो, कमी दिसतं का? लेस टाकतं माणूस, चष्मा लावतो, पांढरे केस झाले का काळी मेहंदी लावतो. पण दृष्टीमध्ये आणि डोळ्यामध्ये फरक आहे. साधू संतांकडे होती ती दृष्टी. काशवीने आपल्या पिलांना जन्म देते, ती पिलांना दूध पाजत नाही, कारण काशवीला दूधच राहत नाही, फक्त दृष्टी टाकते. माय लेकराची नजर एक झाली का लेकरांचं पोट भरतं. तशी संतांची दृष्टी असते देवाला पाहण्याकरता. म्हणून जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. आजने माझ्या मना बोध केला, जेने माझ्या मना बोध केला, अनंत जन्मेचे विसरलो दुःख, अनंत जन्मेचे विसरलो दुःख, अनंत जन्मेचे विसरलो दुःख, अनंत जन्मेचे विसरलो दुःख. देखा देखा, जणी दृष्टी लागो. दृष्टी साधू संतांकडे दृष्टी होती. ह्या डोळ्याने देव दिसत नाही, प्रयत्न करू नका. म्हणून देखला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. आजही रात्रंदिवस तुम्ही जाऊन पहा वृंदावनामध्ये, हजारो स्त्रिया, हजारो गौडणी रूपाने आपलं जीवन त्यांनी वाहून घेतलेलं आहे. रात्रंदिवस जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण. रात्रही रात्रंदिवस ते जप करतात भगवान गोपाल कृष्णाचा. त्यांना असं वाटतं कधीतरी गोपाल कृष्ण आम्हाला भेटण्याकरता येईल. हो, आणि परमात्मा साक्षात त्यांना भेटण्याकरता येईलच, हे लक्षात घ्या. कारण जीवनभर त्यांनी त्यांची भक्ती केली. मुझे लगी श्याम संग प्रीत, हे दुनिया क्या जाने, मुझे लगी श्याम संग प्रीत, हे दुनिया क्या जाने, दुनिया क्या जाने, मुझे लगी
कृष्णाची आस लागली त्या गवळणांना. केवढी आस लागली देवाकरता, केवढा आतुर व्हावं. भेटी लागे जीवा लागलीच आस, भेटी लागे जीवा लागलीच आस. आहे रात्रंदिवस वाट तुझी, आहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागे जीवा लागलीच आस, भेटी लागे जीवा लागलीच आस. एक दिवस कृष्णाचं दर्शन झालं नाही तर त्यांचा दिवस बरा जात नव्हता. रोज कृष्णाचं दर्शन घ्यावं. नाही दिसला कृष्ण, उंच टेकडीवर जायचे. आज कृष्णा जर आज भेटला नाही तर मी या उंच टेकडीवरून उडी मारून देईल, माझा प्राण त्याग देईल. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे जगदे. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे जगदे. ओ कान्हैया रे, कान्हैया रे जगदे. कान्हैया रे, कान्हैया रे कधी कृष्णाची भेट होईल. काय मोकलीले वनी सावधानी वेदीयले. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे जगदे. त्यांचा दिवस बरा जात नव्हता. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी, उच्चारी आपुलियाचा विसर भोडा गोविंद कळा. आणि परमात्म्याची एकरूप भक्ती केल्यामुळे आपुल्या लोकांचा विसर पडत चालला. आपुल्याचा विसर भोडा गोविंद कळा. आणि काही वेळेला तो गोवराय त्या गोपिकांना होता म्हणे, बाई भगवान गोपाल कृष्णाची भेट होते हे लक्ष, हे ठीक आहे, तुम्ही आता घरदार सोडून एवढ्या लांब आल्यात. आता गावात गेल्यावर जर तुम्ही कृष्णाशी एकरूप झाल्यात, गावात गेल्यावर लोक हसतील तुम्हाला. तुका मने हासे जन